नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेवाच्या प्रकोपाचा सामना का होत नाही. शनिदेव आणि पिंपळाच्या झाडाचा काय संबंध आहे. पिंपळाच्या झाडाने शनिदेवाची पूजा करण्याच्या परंपरेमागे अनेक कारणे आहेत, पण त्या कारणापूर्वी पिंपळाच्या झाडाचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. पद्मपुराणानुसार पिंपळ हे भगवान विष्णूंचे रूप मानले जाते. भगवान विष्णूंनी गीतेत म्हटले आहे की अश्वत्थ सर्व वृक्षम, म्हणजेच वृक्षामध्ये मी पिंपळ वृक्ष आहे. पिंपळात केवळ विष्णूच राहत नाहीत तर त्रिमूर्तीही वास्तव करते. त्यांच्या मुळाशी श्री विष्णू, देठात भगवान शंकर आणि समोर ब्रह्माजी वास करतात. त्यामुळेच पिंपळाला सर्वोत्तम देव वृक्षाची पदवी मिळाली आहे. पद्मपुराणानुसार पिंपळाच्या झाडाला नमस्कार करून त्यांची प्रदक्षिणा केल्याने व्यक्तीचे आयुष्य अधिक वाढते आणि जो व्यक्ती या झाडावर जल अर्पण करतो त्याची सर्व पापे नष्ट होऊन स्वर्गप्राप्ती होते. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेवाच्या दुःखाचा सामना करावा लागत नाही. शनिदेवाच्या वेदना शांत करण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याची पद्धतही सांगितली आहे. शनिदेवाच्या सती किंवा धैर्यामुळे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेवाचा त्रास सहन करावा लागत नाही आणि पिंपळाचे झाड लावल्याने शनीची कृपा प्राप्त होते. शनिवारी पिंपळाच्या झाडाच्या मुळास जल अर्पण करून दिवा लावल्याने अनेक प्रकारच्या त्रासांपासून मुक्ती मिळते. पण हे असे का घडते यामध्ये एक मनोरंजक पौराणिक कथा आहे, ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा नेक्स्ट व्हिडिओ पण बघायला विसरू नका.